राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। अंबादास दानवेंची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालंय। काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपची विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात नवीन खेळी असल्याचं बोललं जात आहे। मे महिन्यात 9 विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत। भाजपच्या 4, शिवसेना, काँग्रेस, एनसीपी, शरद पवार गट प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, राज्यसभेच्या जागेवर आता विरोधी पक्षनेता ठरवलं जाणार आहे, काय अधिक माहिती समोर येते? नक्कीच राज्यसभेच्या 7 जागांसाठी खरं तर निवडणूक लागलेली आहे। मात्र या सगळ्या जागा आहेत त्या बिनविरोध झाल्या तरच विरोधी पक्षाची निवडणूक आहे ती लागण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते पाहायला मिळते। कारण की सध्याचं संख्याबळ जर बघितलं असेल तर भाजपकडे 4 आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय शिवसेना यांच्याकडे 6 जागा आहेत, तर शरद पवार यांच्याकडे 3 आहेत। त्यामुळे काँग्रेसकडे आहे ती सर्वाधिक संख्याबळ जरी 6 असलं तरी या विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते हे जर आता महाविकास आघाडीमधून एकच जागा दिली तर कुठेतरी बिनविरोध झाली तर याचा फायदा आहे तो होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्याचमुळे कुठेतरी आता महाविकास आघाडीकडून कोणाला पाठिंबा दिला जातो का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की काँग्रेस आणि शिवसेना आहे ते एक उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे जर विधान परिषदेत जर विरोधी पक्ष निवडणूक आहे ती जर राज्यसभेची बिनविरोध झाली तरच विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।